सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग, त्यातील ओबी 125 ते 177. तो गाजत असे अद्भुत दोन्ही सैन्यांतू प्रतिध्वनी न समातू उपजत असे. तो नाद दोन्ही सैन्यात इतका दुमदुमून गेला की त्याच्या प्रतिध्वनी आकाशामध्ये सुद्धा मावेना. तयाची तुलकासवे वीरवृत्तीचे निधावे दिव्य शंख भीष्मदेवे अस्फुरिला. त्या प्रतिध्वनी संवेतच वीरवृत्तीच्या बलाने भीष्मांनी आपला दिव्य शंख वाजविला. ते दोन्ही नाद मिनले तेथ त्रैलोक्य बधिरीभूत जाहले. जसे आकाश का पडिले तुटोनियाम. ते दोन्ही नाद एकत्र झाले तेव्हा त्रैलोक्य बधीर झाले. जणू आकाश कोसळावे तसा भास झाला. घडघडीत अंबर उचंबळत सागर शोभले चराचर कापत असे. अर्थ, आकाश गडगडू लागले, समुद्र उसळू लागला. हे स्थावर जंगम विश्व घाबरले, थरथर कापू लागले. तेने महाघोष गजरे दुमदुमिती गिरीकंदरे तव दळा माझी रणतुरे आस्फुरिली. त्या महानादाच्या घोषाने पर्वताच्या गुहांमधून देखील प्रतिध्वनी उठले. तेवढ्यात नाना प्रकारची रणवाद्य वाजू लागली. उदंड संघ वाजते भयानखे खाखाते महाप्रलयो जेथे धाकडांसी. तो रणवाद्यांचा ध्वनी इतका कर्कश आणि भयंकर होता की मोठ्या धैर्यवानांना देखील तो महाप्रलयच आहे असा वाटला. भेरी निशान मांदळ शंख काहळ भोंगळ आणि भायासुर रणकल्लोळ सुभटांचे. नौबत, निशान, मांदळ हे एक रणवाद्य, शंख, झांज, तुतारी इत्यादी रणवाद्यांचा गजर आणि वीरांच्या मोठमोठ्या गर्जना सुरू झाल्या. आवेशे भुजा त्राहाटिती विसनले हाका देती जेत महामद भद्र जाती आवरती नाम. अर्थ, कोणी आवेशाने दंड ठोकू लागले, कोणी त्वेषाने आव्हाने देऊ लागला. हत्ती मदोन्मंत होऊन अनावर झाले. तेथ भेडांची कवन मातू कांचया केर फिटकू जेनेद चकला कृतांतू आंगणे घे. तेथे भित्र्यांची काय कथा, जे कचरले ते कसपटा समान उडूनच गेले. यमाचा देखील धीर सुटला, तो इकडे तोंड करेनासा झाला. एका उभयांची प्राण गेले चांगांचे दात बैसले विरुताचे दादुले हिवंताती. कित्येक उभ्या उभ्याच मेले. धैर्यवानांची दातखिळी बसली आणि मी म्हणणाऱ्या नामांकित वीरांच्या अंगास देखील कापरे भरले. ऐसा अद्भुत तुरंब बाळू ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू देवी प्रलय काळू ओढवला आजी. असा अद्भुत भयंकर ध्वनी ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाला आणि देवांनी म्हटले, आज हा प्रलय काळच ओढवलेला आहे. येसी स्वर्गी मातू देखोनी तो आकांतो तव पांडव दळांतू वर्तले कायम. याप्रमाणे स्वर्ग लोकात हाहाकार उडून गेला असता इकडे पांडव सैन्य काय झाले ते पहा. हो का निज सार विजयांचे की ते भांडार महातेजाचे जेथ गरुडाची जावळीचे कांतले सारे. अर्थ, जो रथ विजयाचे प्रत्यक्ष माहेरघर असून तेजाचे केवळ भांडारच व ज्याला गरुडाप्रमाणे वेगवान असे 4 घोडे जुंपलेले आहेत.
की पाखांचा मेरू जैसा, राहावरू मिरवतसे तैसा, तेजे कोंढाटली दिशा, जयाचे ने. पंख असलेल्या मेरू पर्वताप्रमाणे दिसणाऱ्या त्या श्रेष्ठ रथाच्या तेजाने दाही दिशा भरून गेलेल्या आहेत. जेथ अश्ववाहकू आपण, वैकुंठीचा राना जान, तया रथाचे गुण काय वर्णू. ज्या रथावर प्रत्यक्ष वैकुंठाधिपती श्रीकृष्ण सारथी आहेत, त्या रथांची महती मी कोटपर्यंत वर्णावी. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शाळंग धरू अर्जुनेसी. ज्याच्या ध्वजस्तंभावर साक्षात शंकरांचा अवतार जो मारुती असून शार्द धनुष्य धारण करणारे श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी होते. देखा नवलताया प्रभूंचे, अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सारथ्यपण पार्थांचे करीतू असे. त्या प्रभूंचे नवल पहा, भक्तांच्या अत्यंत प्रेमामुळे तो पार्थाचे सारथ्यही करू लागला आहे. पायको पाठीसी घातला, आपण पुढा राहिला, तेने पाचजन्यू अस्फुरिला, आवलिळाची. त्याने आपल्या सेवकाला पाठीशी घातले आणि स्वतः पुढे होऊन आपला पांचजन्य नावाचा शंख सहज लिलेने वाजवला. परी तो महाघोष थोरू, गर्ज तू असे गहिरू, जैसा उतीला लोपी दिन करू नक्षत्रांते. सूर्योदय झाला म्हणजे जशी नक्षत्रे लोकतात, तसे त्या शंखांचे गंभीर महानादाने. तैसे तुरंब बाळू भवते, कौरव दळी काजत होते, ती हरपोनी नेणू पिवते गेले तेथ. कैरवांच्या सैन्यामध्ये होत असलेला वाद्य गजर कोणीकडे नाहीसा झाला, त्याचा काही पत्ता लागेना. तैसाची देखे रे, निनादे अति गजरे, देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला. त्याचप्रमाणे अर्जुनानेही आपला देवदत्त नावाचा गंभीर नादाचा शंख वाजवला. ते दोन्ही शब्द अचाट, मिनले एकवट, तेथ ब्रह्मकटाह शतपुट होम पाहत असे. ते दोन्ही अचाट अद्भुत शंख ध्वनी एकमेकांमध्ये मिसळून गेले. त्यामुळे ब्रह्मांडाचे शतशः तुकडे होतात की काय असे वाटू लागले. तम भीमसेनु विसनेला, जैसा महाकाळू खवळला, तेने पंठ आस्फुरिला महाशंखू. मग तिथे भीमसेनाला कृतांताप्रमाणे आवेश चढला आणि त्याने आपला पौंड्र नामक महाशंख वाजविला. तो महाप्रलय जलधरू, जैसा घडीला गहिरू, तव अनंत विजयो युधिष्ठरू आस्फुरत असे. महाप्रलयाच्या मेघगर्जनेप्रमाणे त्या शंखांचा भयंकर ध्वनी होत आहे. तोच धर्मराजाने आपला अनंत विजय नामक शंख वाजविला. नकुळे सुघोषू सहदेवे मनी पुष्पकू, जेने नादे अतंकू गजबजला ठाके. नकुलाने सुघोष नावाचा आणि सहदेवाने मनी पुष्पक नावाचा शंख वाजवला. त्या नादाने प्रत्यक्ष कृतांतही गडबडला. तेथ भूपती होते अनेक, द्रुपद द्रौपदे यादिक, हा काशीपती देख
महाबाहू, द्रौपद राजा, महाबाहू, काशी राजा, द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक वीर जे त्या ठिकाणी जमलेले होते. तेथ अर्जुनाचा सुतू, सात्यतिकी अपराजितू, दृष्टद्युम्न नृपनाथू, शिखंडी हनम. त्याचप्रमाणे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अजिंक्य असा सात्यकी, नृपश्रेष्ठ दृष्टद्युम्न, आणखी हा शिखंडी, विराटादी नृपवर, जे सैनिक मुख्य वीर, तीही नाना शंख निरंतर आस्फुरिले. तसेच विराटादी श्रेष्ठ राजे व इतर जे जे सेनानायक होते त्यांनीही आपापले निरनिराळे शंख वाजविले. तेने महाघोष निर्घांते, बाकी कुर्म अवचिते, गजबजोनी भूभारांते, सांडू पाहते. त्या शंखांच्या महाघोषाने शेष व कूर्म एकदम दचकले आणि पृथ्वीचा भार टाकून देण्यास तयार झाले. तेथ तिन्ही लोक डळमळीत, मेरू मांदार आंदोळीत, समुद्र जळ उसळत, कैलास परी. त्या योगाने त्रैलोक्य डळमळू लागले, मेरू व मांदार हालू लागले, समुद्राचे पाणी कैलासापर्यंत उसळले. पृथ्वी तळ उलथो पाहत, आकाश असे असुडत, तीत सढा होत नक्षत्रांचा. पृथ्वी पाळथे होते की काय आणि आकाश कोसळून पडते की काय असे वाटू लागले. नक्षत्रांचा सडा पडला. सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी चाहली, एशी एक टाळी पिटली, सत्यलोकी. सत्यलोकी सृष्टी बुडाली रे बुडाली, आता देव निराधार झाले असा एकच ओरडा झाला. देहाची दिन थोरला, जैसा प्रलय काळ मांडला, तैसा हाहाकारू जाहला, तिन्ही लोकी. सूर्य भयाने थांबला, असा प्रलय काल ओढवला, तिन्ही लोकी हाहाकार उडाला. ते पाहणी आदि पुरुषो विस्मितू, मने जने होय पाअंतु, मंगलो पिला अद्भुत संभ्रमूतो. हे पाहून आदिपुरुष श्रीकृष्ण विस्मित झाले आणि कदाचित सृष्टीचा अंत होईल असे जाणून त्यांनी तो अद्भुत शंखनाद बंद केला. म्हणून विश्व सावरले, एरवी युगात होते उडवले, जे महाशंख अस्फुरिले कृष्णादिकी. म्हणूनच हे जग वाचले. एरवी कृष्णादिकांनी जेव्हा शंख वाजवले तेव्हाच त्याचा अंत होण्याची वेळ आली होती. तो घोषणा तरी उपसंहरला, परी पडसाद होता राहिला, तेने दळभार विध्वंसिला कौरवांचा. तो शंखनाद बंद झाला, तथापि त्याचा जो प्रतिध्वनी घुमत होता त्या योगाने कौरव सेनांची दान झाली. जैसा गजब घटा आणतो, सिंहलीला विदारितू, तैसा हृदयांते भेदितू कौरवांची. सिंहाच्या सहज लीलेने जसे हत्तीच्या कळपांचे विदारण होते, तसे त्या शंखनादाने कौरवांचे हृदय फाटून गेले. तो गाजत जब आयकते, तो उभेची हे घालिती, एकमेकांते म्हणती, सावध रे सावध. तो ध्वनी ऐकून कित्येक उभ्यानेच खाली कोसळले आणि एकमेकांस म्हणू लागले की
सावध व्हा रे सावध व्हा. तेथ बळे प्रौढी पुरते, महारथी वीर होते, तेही पुनरपी दडांते आवरलिये. त्या ठिकाणी बलवान व पुरुषार्थी असे जे महारथी होते, त्यांनी सैन्याला पुन्हा धीर देऊन सावरले. मग सरसेना उठवले, वटोनी उचलले, तया दंडी क्षोभले लोकत्रय. मग ते अधिक बळ धरून सावरून पुढे सरसावले आणि त्यांनी दुप्पट आवेशाने चाल केली. तेव्हा त्या आवेशयुक्त सैन्याच्या हालचालीने त्रिभुवन त्रस्त झाले. तेथ मानवरी धनुर्धर, वर्षताती निरंतर, जैसे प्रलयांत जलधर अनिवार्यका. जसे प्रलयकारी मेघ अनिवार्यपणे जलाचा वर्षाव करतात, तसे सारे धनुर्धर बाणांचा वर्षाव करू लागलेले आहेत. ते देखनिया अर्जुने, संतोष घेऊन मने, मग संभ्रमे दिठी सेने घाली तसे. ते पाहून अर्जुनाच्या मनात अतिशय संतोष झाला आणि त्याने मोठ्या उत्सुकतेने सैन्यांवर नजर टाकली. तव संग्रामी सज्ज जाहले, सकळ कौरव पाहिले, तवलीला धनुष्य उचलले, पंडू कुमारे. तेव्हा युद्धास सज्ज झालेले सर्व कौरव पाहिले आणि अर्जुनाने सहज लिलेने आपले धनुष्य उचलले. ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा, आता झड करीत तू पेलावा, नेऊनी मध्ये घालावा दोहिंदळा. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा आता आपला रथ लवकर हाकून दोन्ही सैन्यांमध्ये नेऊन उभा करावा. जव मी नावेक, हे सकळ वीर सैनिक, न्याहाळीन अशेख झुंजते जे. म्हणजे युद्ध करण्यास आलेल्या सर्व वीर सैनिकांना मी क्षणभर न्याहाळून पाहीन. एथ आले असती आघवे, परी कौने सीम्या झुंजावे, हे रनिये लागे पहावे म्हणोनिया. कारण येथे जरी सर्व वीर जमले आहेत, तरी रणांगणामध्ये मला कोणाशी लढायचे आहे ते मी पाहीन. बहुत करुणी कौरव, हे आतुर तू स्वभाव, वाटी वेवी नहाव, पांधी झुंजी. बहुतेक सगळे कौरव उतावळे आणि दुष्ट आहेत. अंगामध्ये शौर्य नसताना युद्धाची हाव मात्र धरतात. झुंजाची आवडी धरिती, परी संग्रामी धीर नव्हती, हे सांगोनी राया प्रती काय संजयो म्हणे. यांना युद्धाची हौस आहे खरी, परंतु यांच्याच्यानेच रणभूमीवर टिकाव धरवत नाही. इतके राजाला सांगून संजय पुढे म्हणाला, आयका अर्जुन इतके बोलिला, तव श्रीकृष्णे रथू पेला, दोन्ही सैन्य माझी केला उभा तेने. राजा ऐक, अर्जुनाने असे म्हटल्यावर श्रीकृष्णाने रथ हाकला आणि दोन्ही सैन्यांमध्ये नेऊन उभा केला. जेथ भीष्म द्रोणादिक, जवळिकेची सन्मुख, पृथ्वीपती आनिक बहुत आहाती. जिथे भीष्म द्रोणादिक, आप्तसंबंधी आणि इतर राजे समोर उभे होते, या ओव्यांमध्ये अर्जुनाचा विषाद हा पूर्णत्वास जातो. युद्धभूमीवर उभा असलेला अर्जुन मोह, करुणा, शोक यांनी पूर्णपणे ग्रासलेला दिसतो
अर्जुन म्हणतो, माझे मन गोंधळलेले आहे, धर्म अधर्म कळत नाही, तूच माझा गुरु आहेस, मला योग्य मार्ग दाखव. याच ठिकाणी शिष्य तयार होतो, गुरु उपदेशासाठी सज्ज होतो आणि पुढील ओव्यांमधील दिव्य ज्ञानाची सुरुवात होते. तुम्हाला जर चॅनेल आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक अँड शेअर करा. धन्यवाद.